त्याचं वय 25 वर्ष. राहायला पुण्यातल्या वारजे भागात. सर्वसामान्य म्हणता येईल असं त्याचं आयुष्य चाललेलं. मात्र त्याची सेक्शुअल चॉईस समाजाच्या दृष्टीनं सर्वसामान्य नव्हती आणि म्हणूनच त्यानं डेटिंग ॲपचा सहारा घेतला. तिथं त्यानं प्रेम शोधायचा प्रयत्न केला, पण त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याला प्रेम सोडून पोलीस स्टेशन गाठावं लागलं. प्रेम, शरीर संबंध ही नंतरची गोष्ट. त्याची माफक अपेक्षा होती, कुणीतरी माझ्याशी प्रेमाचे 2 शब्द बोलेल, माझ्या भावना समजून घेईल. मात्र ठरलेल्या जागेवर गेल्यावर त्याला मिळाला तो धोका, मारहाण आणि आर्थिक लूट. गेल्या काही दिवसात एकट्या वारजेतून पुढे आलेलं हे 3रं प्रकरण आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलंय. नक्की काय झालंय या प्रकरणात, त्या तरुणासोबत काय झालंय, पोलिसांचा शोध कुठपर्यंत पोहोचलाय, सगळं काही समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. 25 वर्षांचा रवी. रवीचं आयुष्य अगदी सर्वसाधारण होतं. पुण्यासारख्या शहरात राहायला होता, सगळ्या सोयी सुविधा होता. इतर मुलांसारखंच त्याचंही आयुष्य चाललेलं. वय फक्त 25 असल्यानं उद्याची स्वप्न बघत होता, स्वप्नांसाठी कष्ट करत होता. मात्र रवीच्या आयुष्यात एक गोष्ट इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी होती. ती गोष्ट म्हणजे रवीची लैंगिकता. रवीला मुलं आवडत होती. त्याला मुलांमध्ये लैंगिक आकर्षण वाटत होतं, जे अगदी नॉर्मल आहे. मात्र आपल्याला असं काय होतंय, आपल्याला मुलांबद्दल असं आकर्षण का वाटतंय, हे रवीला सुरुवातीला कधी समजलंच नाही. वयात आल्यापासून त्याला मुलांबद्दल सुद्धा आकर्षण होतं, मात्र कधीही कुणालाही ही गोष्ट सांगायचं धाडस त्यानं केलं नाही. त्यानं कधीच कुणासोबत हे शेअर केलं नाही आणि त्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे समाज काय म्हणेल. समाज काय म्हणेल या एकाच भीतीपायी त्यानं आपल्या मनातल्या इच्छा मनातच दाबल्या. त्यासोबत घरच्यांचीही भीती होती. घरचे आपल्याबद्दल काय विचार करतील, घरच्यांना आपल्याबद्दल समजलं तर किती त्रास होईल, हा विचारही त्याच्या डोक्यात येत होता. आणि अशातच रवीची भेट झाली ती त्याच्यासारखंच सेक्शुअल ओरिएंटेशन असणाऱ्या एका मित्रासोबत. या मित्राकडूनच रवीला एका डेटिंग ॲपचं नाव कळालं. त्या डेटिंग ॲपचं नाव होतं ग्रिंडर. या ॲप्सच्या माध्यमातून समलैंगिक असणारी मुलं एकमेकांशी कनेक्ट होतात, एकमेकांसोबत बोलतात, एकमेकांना निवडतात, एकमेकांच्या आवडीनिवडीनुसार पुढे भेटतात. थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं मुलं मुली किंवा हेट्रोसेक्शुअल असणारी लोक आपल्या लैंगिक गरजाच्या पूर्ततेसाठी टिंडरचा वापर करतात, तसंच काहीसं हे ॲप आहे, जिथं समलैंगिक मुलं एकमेकांना शोधतात, एकमेकांना भेटतात. रवीला या ॲपबद्दल कळल्यावर तो प्रचंड खुश झाला. इथं काहीतरी आपल्यासाठी आहे हे त्यानं ओळखलं. त्याला एक आशेचा किरण या ॲपमध्ये दिसला. तो आता अशा माणसांना भेटू शकणार होता ज्यांची सेक्शुअल चॉईस रवीसारखीच आहे. आता कुणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून मला काय वाटतंय हे रवी बिंदास सांगू शकणार होता. तिथं त्याला जज करणारं कोणीच नव्हतं. सोबतच त्याच्या पुरुषत्वावर शंका घेणारही कोणीच तिथं नसणार होतं. रवीला आभाळ ठेंगणं झालं. रवीनं ते ॲप इन्स्टॉल केलं आणि चॅटिंग सुरू केली. अशातच रवीला एक प्रोफाईल भेटलं, ज्याचं नाव सूरज होतं. सूरजची त्या ॲपवरची प्रोफाईल अत्यंत आकर्षक होती. रवीला ती आवडली. रवीनं त्या प्रोफाईलला मेसेज केला. समोरून रिप्लाय आला. गोष्ट पुढे सरकली. दोघेही एकमेकांशी त्या ॲपवरून बराच काळ चॅटिंग करत होते. दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. आता समोरचा आपल्या ओळखीचा झालाय असा रवीचा समज झाला होता. त्यामुळे भेटायला त्याला हरकत नव्हती. त्या हिशोबानंच सूरजनं सांगितलेल्या ठिकाणी रवी भेटायला गेला. रवीच्या मनात लड्डू फुटत होते. ज्या गोष्टीची त्यानं कित्येक दिवस वाट पाहिली होती तो दिवस अखेर उजाडला. रवी सूरजला भेटायला ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. ते ठिकाण लोकवस्तीपासून थोडं लांब होतं. रवी ठरलेल्या वेळेवर तिथं पोहोचला आणि त्याच वेळी अचानक झुडपा मागून दबा धरून बसलेला सूरज आपल्या मित्रासहित रवीकडे झेपावला. त्यांनी रवीच्या गळ्याला चाकू लावला. रवीला काय घडतंय हे कळत नव्हतं. रवी भांबावून गेलेला. त्यांनी रवीच्या गळ्यातली चेन, त्याचे पैसे, पॉकेट सगळं हिसकावलं. रवीला मारहाणही केली. रवीच्या मोबाईलमधून त्याच्या बँक अकाउंटमधले पैसे स्वतःच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले आणि रवीला धमकी दिली, कुणाला बोललास तर याचे परिणाम वाईट होतील. तुझी ओळख आम्ही सगळ्यांसमोर जाहीर करू. सूरजला वाटलं रवी त्याच्या इज्जतीला घाबरून शांत बसेल. रवीनं सुरुवातीला तेच केलं. रवी सुरुवातीला शांत होता कारण तो घाबरला होता.
ज्याच्यावर त्यानं विश्वास ठेवला आणि ज्याच्याकडून त्याला आशेचा किरण दिसला होता, त्याच माणसानं रवीला फसवलं होतं. रवीला लुबाडलं होतं. रवी घरी आला तरी कुणाशीही बोलत नव्हता. मात्र ज्या मित्रानं रवीला त्या ॲपची ओळख करून दिली, त्यानं खोदून विचारल्यावर रवीनं सगळा किस्सा त्याला सांगितला. त्या मित्रानं रवीला धीर दिला, रवीला आत्मविश्वास आला. त्यानं सांगितलं की तू पोलीस स्टेशनला तक्रार कर. त्यानुसार रवी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला गेला. अडखळत का होईना रवीनं स्वतःवर घडलेली आपबीती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी रवीला समजावून घेतलं, संपूर्ण घटनाक्रम विचारला, संशयितांचं वर्णन विचारलं आणि त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र फिरवली. पोलिसांच्या सायबर सेलकडून या घटनेचा तपास सुरू झाला. रवीच्या मोबाईलमधून सूरजनं बँक अकाउंटवरून मोठी रक्कम ट्रान्सफर करून घेतली होती. त्याचा फायदा पोलिसांना झाला. पोलिसांनी त्या अनुषंगानं तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्या एरियातले CCTV फुटेज तपासले आणि संशयितांचा माग काढत संशयितांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी एका गुन्हेगाराला अटक केली. त्याच्यासोबत त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी पकडलं आणि त्यातून एक मोठं रॅकेट समोर आलंय. त्या अल्पवयीन मुलाचा वापर डेटिंग ॲप्सवर आकर्षक प्रोफाईल तयार करण्यासाठी केला जात असावा किंवा त्या मुलाचे फोटो दाखवून पुरुषांना आकर्षित केलं जात असल्याचा कयास आहे. त्यानंतर गोड बोलून समोरच्याला गुंतवलं जायचं, त्याला भावनिकदृष्ट्या आपल्यामध्ये अडकवलं की मी तुझाच आहे हे पटवून दिलं जायचं आणि निर्जन स्थळी त्याला भेटायला बोलवलं जायचं आणि तिथं हे दोघं त्या व्यक्तीला लुटायचे. हा त्यांचा मोंडस ऑपरेंटी होती. हा त्यांचा धंदा होता. मात्र आता हे दोनही गुन्हेगार पोलिसांच्या अटकेत आहेत. पण या प्रकारानं डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून समलिंगी पुरुषांची होणारी फसवणूक, त्यांची होणारी अवहेलना, त्यांना आर्थिकदृष्ट्या लुटणं या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. याबाबत प्रतिक्रिया देताना परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, आमच्या झोनमध्ये गेल्या काही दिवसात समोर आलेली ही तिसरी घटना आहे. आरोपी बनावट प्रोफाईलचा वापर करून लोकांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करतात. ऑनलाईन ओळखीवर त्वरित विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं. तुम्हाला काही संशयास्पद आढळलं किंवा संशयास्पद वाटलं तर न घाबरता पोलिसांशी संपर्क करा. या घटनेनं समलिंगी पुरुष, त्यांची मानसिक घुसमट आणि आधार शोधण्याच्या प्रयत्नात त्यांची होणारी फसवणूक आणि लूट या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. ही काही राज्यातली पहिलीच घटना नाही. वारंवार अशा घटना राज्याच्या विविध भागातून समोर येतात. मात्र या घटना थांबणार कधी याचं उत्तर कोणाकडेच नाही. कदाचित समाजामध्ये आपल्याला समजून घेणारं कोणीतरी आहे हा विश्वास जेव्हा समलिंगी पुरुषांना येईल, त्यानंतर लोक ऑनलाईन प्रेम शोधण्याच्या फंद्यात पडणार नाहीत. या घटनेमध्ये ज्या पीडित पुरुषाचं नाव आपण रवी म्हटलं ते त्याची मूळ ओळख जाहीर होऊ नये म्हणून आपण घेतलेलं आहे. तुमची या घटनेबद्दल काय मतं आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.